मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश वाकुडकर. राष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली. मित्रांनो, लोकसभेचं अधिवेशन पार पडलं, महाराष्ट्राचंही अधिवेशन पार पडलं. म्हणजे ती फॉर्मॅलिटी होती. नागपूरमधलं अधिवेशन झालं. राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये कारस्थान कसं करायचं, त्यांना जेलमध्ये कसं टाकायचं, त्यांनी धक्का मारला कसं म्हणायचं, महिलांना म्हणजे आपल्यामधल्या 20 कन्यांना पुढे करून कशा पद्धतीनं बदनाम करायचं, हे खरं म्हणजे जग सगळं पाहून राहिलेलं आहे. सगळे CCTV कॅमेरे आहेत. बाकीच्या दलाल मीडिया जरी दाखवत नसला तरी बाकीचा जो पॅरलल मीडिया आहे, सामाजिक मीडिया आहे, तो मात्र दाखवतो आहे. यांची पापं सगळी जगासमोर येत आहेत. म्हणजे त्यात काही लपून नाही आहे. यांच्या लोकांनाही माहिती आहे. म्हणजे फडणवीसांना हे दिसत नाही का की राहुल गांधींनी धक्का मारलेलाच नाही आहे. उलट राहुल गांधींच्यावरती हमला करण्याचा प्रयत्न झाला हे आपल्याला माहीत नाही का? म्हणजे मला वाटत नाही की देवेंद्र फडणवीसांना एकदमच इतके ते असतील असं मला अजूनही वाटत नाही. याचं कारणही असं आहे की मोदी शहा यांची मजबुरी आहे. याबद्दल वारंवार बोललो. कारण मोदी शहा यांना काहीतरी करून राहुल गांधींना असो किंवा जो कोणी समोर येईल त्याला बर्बाद करायचं आणि त्याच्यासाठी काय वाटेल ते झालं तरी चालेल. कारण मोदी आणि शहा यांच्या हातात ती सत्ता जर गेली की दुसऱ्या क्षणी हे लोक जेलमध्ये जातील किंवा फासावर तरी यांना जावं लागेल. इमानदारीनं जर खटले चालवले तर यांना फासावरच जावं लागेल. आणि यांनी ज्या भानगडी केल्या, आता साधी गोष्ट आहे की निवडणूक आयोगामध्ये बसलेला जो दलाल आहे यांचाच, की त्यांनी आणि जसं निवडणुकीमध्ये जो घोळ केला किंवा आता यांनी नव्यानं जर त्यामध्ये दुरुस्ती करून घेतली की कुठलीही माहिती दिली जाणार नाही जनतेला. अरे जनतेला माहीत नाही, माझा देश काय तुमच्या बापाचा आहे? हा देश काय तुमच्या बापाचा आहे? भारतीय जनता पार्टीनं खरेदी केलेला आहे. म्हणजे तुम्ही जनतेला माहिती द्यायची नाही, लोकांना माहिती द्यायची नाही. न्यायालय जे चंद्रचूड वगैरे ज्या लोकांनी माती खाल्ली ती खाल्लीच. आणखी कोण किती खातात हे ठीक आहे. पण इंग्रजांच्या एवढ्या मोठ्या सत्तेला जर ते तर परकीय होते, हे तर त्यापेक्षा जास्त खतरनाक आहेत. हा भाग वेगळा आहे. पण त्यांचं हे झालं नाही तर तुम्ही कुठे टिकणार आहात? यांना कळत नाही. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हे या लोकांची पापच एवढी आहे की त्याच्यामुळे ते पापच यांना भीती घालतात असं मला वाटते. आणि म्हणून एक हे बोलण्याचं कारणही असं आहे की कालची गोष्ट, एका कार्यक्रमामध्ये फडणवीसांना पाहिलं. फडणवीस आले आणि त्यात एक मोठी आश्चर्यकारक घटना दिसली. मुख्यमंत्री आल्यानंतर जो एक नवे मुख्यमंत्री आहे, खरं म्हणजे असा एक दरारा असायला पाहिजे. बोलण्यातून तर ते धमक्याच देतात लोकांना, पण एक दरारा असायला पाहिजे किंवा उत्साह असायला पाहिजे. किंवा मुख्यमंत्री असलेला नेता असा खाली मान घालून कधी चालत नसतो. जनतेमध्ये जेव्हा तो असतो तेव्हा त्यानं बिलकुल जनतेकडे पाहून उत्साहामध्ये हात हलवत, स्वागत करत, हसत बोलत, अशी त्याची बॉडी लँग्वेज असते. पण काल जे पाहिलं मी तर ते मला तर खटकलंच अगदी. मी जे पाहिलं आणि जवळून पाहिलं, म्हणजे तो काही मुद्दा नाही, मी बाजूलाच उभा होतो, तर पाहिलं की हे खाली पाहून का चालतायत, उत्साह का दिसत नाही यांच्या चालण्यामध्ये? उत्साह नाही, अगदी थकल्यासारखे किंवा काहीतरी 100 क्विंटलचं ओझं डोक्यावर असल्यासारखे का चालतात? लोकांमध्ये काही उत्साह दिसला नाही मला. आणि जो जल्लोष असतो तो कुठेही दिसला नाही. आणि त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये सुद्धा, म्हणजे त्यांचे जे कोणी होते त्यांचे सोबतीस, तर त्यातही असा काही फारसा उत्साह दिसला नाही. आणि ही गोष्ट माझी नाही. ठीक आहे की मला असं समजा की मी भाजपाच्या किंवा या लोकांच्या विकृतीचा, मी कोणत्या पक्षाचा किंवा वैयक्तिक कोणत्या नेत्याचा विरोधक असण्याचं कारण नाही. जे चुकीचं आहे त्या सगळ्यांचा विरोधक मी आहे. जे ढोंगी आहे त्या सगळ्यांचा मी विरोधक आहे. तर त्यामुळे मला त्यांची बॉडी लँग्वेज जरा थोडीशी धक्कादायक वाटली. मला आश्चर्य वाटलं. मी विचार करत होतो की असं काय झालं. पण गंमत अशी आहे याच्यामध्ये की हे माझा प्रश्न नाही, हा माझा प्रश्न नाही आहे. तर ज्या महिलांनी ते पाहिलं त्या म्हणाल्या की फडणवीसांना काय झालं, असे खाली पाहून का चालत होते, कोणाकडे का पाहत नव्हते, चेहऱ्यावर उत्साह का दिसला नाही, म्हणजे चाल त्यांची एवढी अशी थकल्यासारखी का होती? हे आश्चर्यजनक आहे. आणि म्हणून मला असं वाटते पुन्हा की याचा अर्थ काय? आता ते मुख्यमंत्री झाले,
यांना अगदी एकनाथ शिंदेंना समजा साईड लाईन करून टाकलं त्यांनी, अजितदादा पवारांना खिशामध्ये टाकून दिलं त्यांनी, हे सगळं झालं, त्यांच्या मनासारखं झालं ना. आता त्यांना नाराज असण्याचं कारण काय? नाराज असण्याचं कारण काय? पण एक गोष्ट स्पष्ट आहे की ते तरी एवढे म्हणजे मी जे पाहिलं त्यावरून सांगतो, महिला ज्या बोलल्या त्यावरूनच ते आणखी कन्फर्म झालं. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये सगळं ऑल वेल नाही आहे. भारतीय जनता पार्टी संघ यांचं भविष्य, मोदी शहा यांचं भविष्य, फडणवीस यांचं भविष्य, या सगळ्या लोकांना कुठेतरी स्वतःच्या भविष्याबद्दल शंका आहे. आपला कुठल्या क्षणी गेम केला जाईल, आपल्याला कुठल्या क्षणी कुठल्या ह्याच्यात फसवलं जाईल, आपण कुठे राहू, या क्षणी इथे आहोत, पुढच्या क्षणाला कुठे राहू याची शाश्वती नाही. आणि आपलं भवितव्य काही चांगलं नाही. देशामध्ये जो काही बदल होतो आहे किंवा कारण त्यांच्या कार्यकर्त्यामध्येही असेल, जे काही 10, 5, 5, 25, 100 असतील त्यांचे, जे कोणी असतील, जे कोणी त्यांच्या अवतीभोवतीचे असतील, ते आपले आव आणत असतील, पण त्यांच्यामध्ये येणार कुठून? विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा सेलिब्रेशन फारसं काही झालं नाही नागपूरमध्ये, नाही झालं. मंत्रिमंडळ आल्यानंतरही फारसं सेलिब्रेशन झालं नाही. हे जर असं आहे, कुणी त्यांचे समर्थक सुद्धा ज्यांनी त्यांना मतदान केलं असेल तेही उत्साहात नाही आहे, तर असं का व्हावं? असं का व्हावं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मला डेफिनेटली असं वाटते की देशाची परिस्थिती बरोबर नाही आहे, आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आहे, कुठलेही कामं हे करू शकत नाही आहे, लोकांना रोजगार देऊ शकत नाही आहे, संस्था बंद पडत आहेत, सारा देश आणि महाराष्ट्रसुद्धा अदानीच्या घशामध्ये गेलेला आहे. आणि त्यामुळे मोदी गुलाम आहेत, शहा गुलाम आहेत, आणि त्या गुलामांचे गुलाम म्हणून आपण आहोत अशी भावना. आणि कुठल्याही क्षणी आपण अगदी एखादा झुरळ जसं आहे ना, त्याच्या मिशा धरून एखादं फेकून द्यायचं, मारून फेकून द्यायचं, किंवा एखादा मेलेला उंदीर जसा आपण आपल्या नाकावरती असे नाक दाबून आपण कुठेतरी दूर फेकून देतो, तशासारखी परिस्थिती, त्या उंदराच्या सारखी, मेलेल्या उंदरासारखी आपली परिस्थिती आहे का, हे त्यांना वाटते का? किंवा दुसरी गोष्ट अशी की तो जो कोणी आहे सारंगी, त्यांनी जी नौटंकी केली, त्या नौटंकीबाजाकडे भेटायला यांचे मंत्री जातात, यांचा पंतप्रधान बोलतो, यांचे बाकीचे लोक जातात, पण त्याच ठिकाणी ज्या अडवाणींच्या मेहरबानीमुळे, ज्या अडवाणी अर्थात त्यांचंही पापच होतं, कारण देशामध्ये आगी लावण्याचं काम भाजपाच्या वतीनं सगळ्यात जास्त काम जर केलं असेल तर अडवाणींनी केलं, आणि त्याचंच हे नवं फळ आहे. मोदी शहा हे त्याचीच फळं आहेत. आणि त्यामुळे देशाला एका वेगळ्या द्वेषाच्या पराकोटीला पोहोचवण्याचं काम खरं म्हणजे बीजारोपणच यांनी केलं, अडवाणींनी केलं. त्याची फळं आता भोगत आहेत. हे चांगलं म्हणजे फार वाईट आहे, चांगलं आहे असं मी म्हणणार नाही, फार वाईट आहे. पण तुम्ही पापं केली त्याला काय करणार? लोक आता तुमचेच लोक, ज्यांच्यासाठी तुम्ही मारे लोक कत्तली केल्या असतील, माणसं मारली असतील, खोटं बोलला असणार, तुम्ही काय काय केलं, द्वेष पसरवला असणार, हे सगळं जे लोकांना माहिती आहे. आणि आता एवढं सगळं करून तुम्ही खासदार एवढे वाढवले हे खरं असून, BJP एवढी वाढली हे खरं असून, तुमची जी कचऱ्याच्या टोपलीमध्ये फेकलं तुम्हाला, आता तुम्ही याच्यावरती आहात, असं कोणाच्याही बाबतीत घडू नये. पण इलाज नाही ना, तुम्ही काय करा, तुम्ही जे केलं त्या पापाचं फळ तुम्हाला भोगावं लागते. अडवाणी ज्या पद्धतीनं आज ICUमध्ये आहेत, त्यांना भेटायला कोणी जायला तयार नाही आहे, कारण मोदी नाराज होतील, शहा नाराज होतील, नड्डा बिड्डा तर काही त्यांना कोणी विचारतच नाही, तो काही भागच नाही आहे. आणि त्यामुळे हे सगळे चित्र पाहिल्यानंतर कदाचित फडणवीसांना असं वाटते का की जर अडवाणींची अवस्था अशी असेल तर माझी अवस्था उद्या काय होईल? मोहन भागवतांना ट्रोल केलं लोकांनी, मोहन भागवतांनी, हे कधी झालं नाही संघाच्या इतिहासामध्ये, लक्षात घ्या. त्यांचेच लोक त्यांना ट्रोल करतायत, तुमची काही गरज नाही, तुम्ही घरी बसा, तुमच्याकडून होणार नाही, तुमची लायकी नाही, अशा काय काय बोलतात लोक भागवतांना. आणि मग दुसरी गोष्ट अशी आहे, म्हणून मला असं वाटते की यामध्ये जशी फडणवीसांना ही आठवते का, हे बघा, हे पार्टी फोडण्याचं काम मध्ये सूत्रधार म्हणून जरी फडणवीस असतील तरी पार्टी फोडण्याचं काम जे आहे ते मोदी शहा म्हणजे शहाच्या एकंदरीत पुढाकाराच्या शिवाय हे होऊ शकत नाही. राष्ट्रवादी फोडली किंवा शिवसेना फोडली, ही शहाच्या इशाऱ्याशिवाय, शहांचा सहभाग असल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे ज्या
शहांनी शिवसेना फोडली, ज्या शहांच्या इशाऱ्यावर शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली, आता फडणवीसांच्या डोक्यात ही कल्पना आली का, त्यांना कल्पना यायला लागली का की संघामध्ये सुद्धा फूट पडण्याची शक्यता आहे. म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी नंतर आता संघाचे 2 तुकडे होण्याची शक्यता आहे. ती परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती जबाबदारी जर उद्या फडणवीसांच्याकडे सोपवली तर फडणवीस नाही म्हणू शकणार नाही. कारण शहा यांच्या अनेक पापामध्ये, मोदी यांच्या अनेक पापामध्ये, आर्थिक पापामध्ये, बाकी सगळ्या प्रकारच्या पापामध्ये, सगळ्याच प्रकारच्या पापामध्ये, सगळ्याच प्रकारच्या गुन्ह्यामध्ये फडणवीससुद्धा तेवढेच जबाबदार आहे. एवढंच नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सर्वात तिरस्कृत म्हणून जर कुणाकडे पाहत असतील लोक तर ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहतात. मला फार वाईट वाटते की चांगला, म्हणजे मला आधी कधी फडणवीसांचं असं इतकं वाह्यात रूप, इतकं खालच्या म्हणजे आता त्याला काय म्हणू, किळसवानं रूप मी कधी पाहिलं नव्हतं फडणवीसांचं. धडधडीत खोटं कसं बोलतात. राहुल गांधी आले तर द्वेष पसरवण्यासाठी आले म्हणतात. जाऊ द्या हे सगळं, पण म्हणून मला असं वाटते की संघाच्या फुटीची कबुली फडणवीसांनी दिलेली आहे का? भाजपाचं सरकार केव्हाही पडू शकते याची चिंता फडणवीसांना आहे का? मोदी शहा यांच्यामध्ये भांडणं सुरू आहेत याची चिंता फडणवीस यांना आहे का? किंवा मोदी आणि आपले भागवत यांच्यामध्ये भांडणं सुरू आहेत याची चिंता फडणवीसांना आहे का? गडकरींना जे एका झटक्यामध्ये कचऱ्याच्या टोपलीत टाकल्यासारखंच केलेलं आहे जवळपास, तर तसंच आपली अवस्था होऊ शकते याची चिंता त्यांना आहे का? वास्तविक गडकरी हे त्यांचे विरोधक आहेत किंवा हे गडकरींचे विरोधक आहे, पण जे आपल्या शत्रू असतील की काय असेल माहीत नाही, पण त्यांच्यासोबत झालं, गडकरीसारख्या नेत्यासोबत झालं तर ते आपल्या बाबतीत केव्हाही होऊ शकते याची चिंता फडणवीसांना आहे का? एकंदरीत बाकी काही असो, ही जी शंका आहे आणि महिलांमध्ये जी चर्चा होती त्यामुळे मी खरंच आश्चर्यचकित झालो की फडणवीस असो, गडकरी असो, मोदी असो, संघ असो, शहा असो, भाजपा असो, महाराष्ट्राचं सरकार असो, या सगळ्याचं भवितव्य काही खरं दिसत नाही. हे राहुल गांधींना घाबरलेले आहेत सगळे, हे गर्भगळीत झालेले आहेत. त्याचा परिणाम थोड्या दिवसातच आपल्याला दिसेल असं मला वाटते. तोपर्यंत आपण बघत राहूया. लवकरच नवीन वर्ष येते. नवीन वर्ष जरा चांगला संदेश घेऊन देशासाठी आणि मानवतेसाठी जावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.